नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मला थोडी मजा वाटली की इन्सायडर ट्रेडिंगसाठी एखाद्या व्यक्तीवर आरोप केला, संशय घेतला तर समजू शकतं, पण एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप होणं ही एक मजाच आहे, नाही का? आणि तसा प्रयत्न केला जातोय असेही आरोप होत आहेत आणि त्याची चौकशी व्हावी असंही सांगितलं जात आहे. तसे पुरावेही मिळत आहेत. म्हणजे एक गोष्ट 2 मिनिटं आधी जाहीर करणं आणि त्यानंतर काय जाहीर करणार आहे हे काही थोड्या लोकांना माहीत असणं. त्यामुळे त्यांनी मार्केटमध्ये पोझिशन घ्यायची आणि नंतर त्या पोझिशनमधनं बाहेर पडायचं आणि तेवढ्या 2 मिनिटामध्ये करोडो रुपयाचा फायदा मिळवायचा. तर असा आरोप खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर केला जातोय आणि क्रूडच्या बाबतीत 2-3 वेळेला अशी पोझिशन घेतली आहे मार्केटमध्ये असं दिसतं आहे, असं आढळतं आहे. आणि काही ठराविक ग्रुपच्या लोकांनी 1-2 मिनिटामध्ये करोडोंचा फायदा मिळवला आहे असंही जाणवतं आहे. काल मार्केट व्होलटाईल होतं कारण व्हिक्स वाढला होता आणि मार्केट ब्रेथ कमजोर झाली होती. आज आपण काही डिव्हिडंड आणि या आठवड्यात त्याच्या असणाऱ्या रेकॉर्ड डेट्स बघूया. म्हणजे कोणाला जर फायदा उठवायचा असेल तर फायदा उठवता येईल. CIE ऑटोमोटिव्ह 7 रुपये डिव्हिडंड आहे, 22 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. सनोफी 48 रुपये डिव्हिडंड आहे, 22 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. क्रिसिल 9 रुपये डिव्हिडंड आहे, 23 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. हुतामाकी PPL 2 रुपये डिव्हिडंड, 22 एप्रिल रेकॉर्ड डेट. शॅफलर 35 रुपये डिव्हिडंड, 23 एप्रिल रेकॉर्ड डेट. ॲनलॉन हेल्थ एकास एक बोनस, एकाचे 5 स्प्लिट, 24 एप्रिल रेकॉर्ड डेट. स्ट्रिंग मेटाव्हर्स एकाचे 10 स्प्लिट, 24 एप्रिल रेकॉर्ड डेट. व्हेगा ज्युवेलर बोनस 24 एप्रिल रेकॉर्ड डेट. विल्लास बायो बायबॅक करणार आहेत 1000 रुपयांनी, त्याची पण 24 रेकॉर्ड डेट. आता काही बातम्या आणि इतर गोष्टी पाहूया. बॉन्ड यील्ड 4.25 आहे. डॉलर इंडेक्स 98 आहे. क्रूड 95च्या लेवलवर आहे. फॉरेन इन्व्हेस्टरनी पुन्हा विक्री केली आहे 1060 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 2167 कोटीची खरेदी केली आहे. ॲपलमधून टिम कुक हे जाणार आहेत आणि त्यांच्या जागी टर्नर्स यांची नेमणूक केली जाणार आहे. आता आपण काही बातम्या किंवा रिझल्ट्स हे पाहूया. असोसिएटेड अल्कोहोल हे 30.85 कोटीला SDF इंडस्ट्री घेणार आहेत. थॉमस कुक हे SOTC ट्रॅव्हल्स बरोबर त्यांनी कोलॅबोरेशन केलं आहे आणि ते व्हिजा रिजेक्शन कव्हर इंटरनॅशनल प्रवाशांना देणार आहेत. सिटी युनियन बँक
दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, राजस्थान इथे त्यांनी 7 शाखा उघडल्या आहेत. एकंदर शाखांची संख्या 971 एवढी झाली आहे. आणि टेक्निकली बघायचं झालं तर कप अँड हँडल पॅटर्न पण तयार झाला. ऑइल इंडियाची सबसिडियरी ऑइल ग्रीन एनर्जी हिने नुमालीगड रिफायनरी बरोबर करार केला आहे. इंटर आर्च बिल्डिंग यांना 80 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. रोलेक्स रिंग हे बायबॅकवर बुधवारी विचार करणार आहेत. हिंदुस्तान कॉपर खाणीच्या विस्तारासाठी 7,189 कोटी खर्च केले जाते. बँक ऑफ महाराष्ट्राचा रिझल्ट लागला, त्यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि NPA कमी झाले. रिझल्ट चांगला लागला आहे. JSW स्टील आणि साऊथ कोरियाचा पास्को ग्रुप यांनी ओरिसामधला 6 बिलियन टन्सचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट विकसित करण्यासाठी 50-50 जॉईंट व्हेंचर केलं. वेदांताने डीमर्जरची रेकॉर्ड डेट 1 मे 2026 ठेवली आहे. ज्यांच्याकडे वेदांताचे शेअर असतील त्यांना प्रत्येकी एक वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेड म्हणजे VAML, त्याचबरोबर तालवंडी साबो पॉवर TSPL, माल्को एनर्जी लिमिटेड MEL, वेदांता आयर्न अँड स्टील VISL या 4 कंपन्यांचा एक शेअर मिळणार आहे. रेकॉर्ड डेट 1 मे 2026. PNB हाऊसिंगचा रिझल्ट लागला, प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, रिटर्न ऑन ॲसेट्स वाढले आणि त्यांनी 8 रुपये डिव्हिडंड दिला. TVS मोटरनी हुंडाई बरोबर जॉईंट व्हेंचर केलं. इलेक्ट्रिक मायक्रो मोबिलिटी 3 व्हीलर डेव्हलप करायचे, मॅन्युफॅक्चर करायचं आणि कमर्शियलाइज करायचं. SML महिंद्रा यांचा प्रॉफिट मामूली वाढला आहे 2.36%. रेव्हेन्यू वाढला आहे 16.4%, पण मार्जिन मात्र कमी झालं आहे. त्यांनी 23 रुपये 50 पैसे डिव्हिडंड दिला आहे. मुथूट ॲसेट अंडर मॅनेजमेंट 13% वाढले, डिस्बर्समेंट 6% वाढले, कलेक्शन 93%वरून 96% झालं. इंडो सोलर प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन वाढलं. APJ सुरेंद्र पार्क यांनी अयोध्या आणि उज्जैनच्या प्रॉपर्टीसाठी करार केले. आनंद राठी वेल्थ 7 रुपये डिव्हिडंड दिलाय, त्याची 15 मे रेकॉर्ड डेट आहे. कॅरासिल CARYSIL यांनी उत्पादन क्षमता ते वाढवणारे 12.5 लाख युनिट एवढी उत्पादन क्षमता करणार आणि त्यासाठी 50 कोटी रुपये गुंतवणार असं त्यांनी सांगितलं आहे. युग्रो कॅपिटलचा रिझल्ट लागला, प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रोचा रिझल्ट लागला, त्यांचंही प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. एल्कॉन गुजरातमध्ये 45.56 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जमीन घेतली आहे.
AU स्मॉल फायनान्स बँक ते 27 एप्रिलला फंड उभा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. E2E नेटवर्क हे तोट्यातून फायद्यात आले, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. बजाज फिनसर्व ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम 1384 कोटी झाला आहे, पण हा क्वार्टर ऑन क्वार्टर आहे आणि तो 1.9% कमी झाला आहे. पण टोटल प्रीमियम मात्र 2283 कोटी झाला आहे आणि हा वाढला आहे. ओबेरॉय रिॲलिटी त्यांचे अपडेट्स खूपच चांगले आहेत, शेअर तेजीत राहू शकतो. युनिट्स बुकिंग 220 युनिट झालं आहे, पूर्वी 78 युनिट होतं. कार्पेट एरिया 3.6 लाख स्क्वेअर फूट एवढ्याचं बुकिंग झालं आहे, पूर्वी 1.4 लाख होता. आणि बुकिंग व्हॅल्यू 1673 कोटी एवढी झाली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. बहुतेकशे शेअर तेजीतलेच देण्यात आले. टाटा पॉवर, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयशर मोटर, नवीन फ्लोरिंग, ओबेरॉय रिॲलिटी, हिंदुस्तान कॉपर, वेदांता, JSW स्टील, SML महिंद्रा, बलरामपूर. पण बलरामपूर कालही पुष्कळ शेअर वाढलाय, पण एक गोष्ट लक्षात आली की डिलिव्हरी व्हॉल्यूम तेवढा दिसत नाही आहे. डिलिव्हरी व्हॉल्यूम फक्त 26% होता, त्यामुळे ट्रेडिंगची भरमार होती असं जाणवत आहे. सिटी युनियन बँक, APL अपोलो, हिताची एनर्जी, TVS मोटर्स, हुंडाय, PNB हाऊसिंग, कमिन्स, नेस्ले, HUL, माझगाव डॉक्स, प्रेस्टीज इस्टेट, सुरेंद्र पार्क, LG इलेक्ट्रॉनिक्स, गुजरात अल्कली, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, कॅन्फिना होम्स, ग्रो, ग्रासिम, AU स्मॉल फायनान्स, अँथम बायो, बँक ऑफ बरोडा, ओबेरॉय रिॲलिटी, नेल्को, अपोलो हॉस्पिटल, मुथूट मायक्रो फायनान्स, बजाज हाऊसिंग, CESE, L&T टेक, ॲस्टर DM. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मात्र खूप आहे. इराण जाणार की नाही इस्लामाबादला यामध्ये काही निश्चितता नाही. ट्रम्पचं डेलिगेशन जाणार की नाही हेही माहीत नाही. थोड्याफार चर्चा, धमक्या, वादविवाद सगळं चालूच आहे, पण एकमेकांची ताकद एकमेकांनी ओळखली आहे. आणि इराणला जी पॉवर मिळते आहे मानसिक, ती पॉवर अमेरिकेकडे नाही. त्यामुळे इराणला हरवणं कठीण आहे. म्हणून इराणची आर्थिक कोंडी करायचा प्रयत्न आता अमेरिका करत आहे. कारण या हत्यारांच्या युद्धामध्ये तर इराणला जिंकणं त्यांना कठीण जात आहे. जवळजवळ हार मानली आहे असं दिसत आहे. पण
इराण नाकेबंदी हटवल्याशिवाय कोणतीही चर्चा करायला तयार नाही असं बोललं जात आहे. आता हे चर्चेचं गुऱ्हाळ किती दिवस चालतं आहे आणि काय काय होतं आहे ते बघायला हवं. पण भारताची ट्रेड डीलच्या संबंधात जे डेलिगेशन अमेरिकेला गेलं आहे त्यामध्ये गोर यांनी सांगितलं आहे की एखाद दिवसात ट्रेड डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.